पूर्ण एक कोळंबी असा आणि मस्तपैकी असा तेलामध्ये सोडायचा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, कामावरून आलो आहे आणि मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि आज आहे बुधवार। तर बुधवारी काहीतरी स्पेशल मस्तपैकी घरी बनवत असतो। तर चला जाऊया किचनमध्ये। किचनमध्ये काय चाललं आहे बघूया। इकडे काय चालू आहे, मच्छी। आज मच्छीचा बेत आहे। काय काय आहे, कोळंबी आणि राजाराणी। आता आमच्याकडे वार असतो ना, त्या टायमिंगला मच्छी असते घरी, कारण आम्हाला मच्छी खूप आवडते। तेल तापलं ना, लसूण टाकलेली आहे आणि काय बनवणार आहे कोणता, कोळंबीचा। ही कोळंबी आहे, तिचं मस्तपैकी रस्सा बनवू। लसूण टाकले। अच्छा, आपण जो मसाला जो बनवलेला ना, तो यूज करायला नाही घेतला अजून, कारण आमचा गेल्या वर्षीचा मसाला आहे अजून, तर तो पहिला संपवणार, त्यानंतर मग घेणार। आणि हे बघा, हे वाटण केलेलं आहे खास ह्या रस्त्यासाठी, मच्छीच्या रस्त्यासाठी हे वेगळं वाटण ओल्या नारळाचं केलेलं ना। ओल्या नारळाचं वाटण केलं जातं हे बघा। आणि त्यामध्ये मिरची कोणती टाकली, शंकेश्वरी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे कलर बघा असला सुटला आहे जबरदस्त। आणि चव पण येते ना त्याने, शंकेश्वरीने। चवीला नाही आहे, म्हणजे कलर आणि कलरसाठी येते मिरची। आणि तिखट नसते ना एवढी, तिखट पण नाही। आणि मस्त एकदम रस्सा, एकदम असा कलर येतो रस्साला आणि तेवढी चव पण येते मस्त। आणि हे कोळंबीचं आज काय कालवण बनवायचं आहे आणि ह्याचं फ्राय करायचे। हे फ्राय करायचे। एक बांगडा होता, तो मला म्हणतोय बांगडा मला नाही, मी म्हटलं एक काम कर, म्हटलं संध्याकाळी देते, म्हटलं खाल्ला दुपारी त्याने त्याला मी। हां, त्याला मच्छी असली ना, म्हणजे 2 घास खातो, व्यवस्थित जेवण वगैरे होतं। आणि ही आहे ना, आज मी फ्राय करणार आहे। आणि कोणत्या मसाल्यामध्ये माहिती आहे का, आपण तो इकडून पण मसाला आणलेला आहे, कुठं माहिती आहे का, कोकण बाजारातून। डोंबिवली ईस्टला भरला होता कोकण बाजार, तिकडून आम्ही मसाला आणलेला आहे। तो आता कुठे भेटत नाही बाहेर, पण एवढा भारी मसाला आहे ना। त्यामध्ये आपण हे पण काय माहिती आहे का, फ्लॉवर वगैरे ते फ्राय करून खाऊ शकतो। एवढे भारी लागतात ना, टेस्टी एक नंबर। आणि त्यामध्ये खास तो नॉनव्हेजसाठी आम्ही घेतला, व्हेजसाठी पण होता, नॉनव्हेजसाठी पण होता। तर आम्ही नॉनव्हेजसाठी घेतला, कारण ही मच्छी वगैरे फ्राय करायला आहे ना, एकच नंबर लागतो तो त्यामध्ये, मच्छी वगैरे फ्राय केल्यानंतर। आणि आजच्या मच्छीमध्ये आमची फेवरेट मिरची टाकू। ह्या मसाल्यातल्या मिरच्या आहेत ना खायला, म्हणजे ह्या कालवणातल्या मिरच्या अशा मसाल्यामध्ये टाकायच्या आणि शिजल्यानंतर ही मच्छीमधली मिरची खायला एवढी भारी लागते, टेस्टी एक नंबर। कोकम टाकलंस की हो, कोकम वगैरे टाकून झालेलं आहे। आणि ह्यातले आपण अर्धे त्या मसाल्यामध्ये फ्राय करू आणि अर्धे याच्यामध्ये। तर अर्ध्यांना फक्त तो लावून घेतोस ना मसाला। हा बघा मित्रांनो, आम्ही हा मसाला आणलेला होता, पॅकेटमध्ये होता, पण आम्ही ह्या डब्यामध्ये ओतून ठेवलेला, एवढा मसाला आहे। तर हा मसाला कुठे भेटत नाही आहे, एवढा भारी आहे ना, एकच नंबर लागते टेस्ट। आणि त्याच्यामध्ये मच्छी फ्राय केलेली एक नंबर खायला लागते, ही चवच वेगळी आहे। तर आम्ही असं कधीतरी असं यूज करतो थोडा थोडा, कारण तो मसालाच नाही भेटत आहे आम्हाला। त्यामध्ये मसाला बघा मिक्स केलेला आहे आणि इकडे 2 प्रकारचे मच्छीला मसाला लावून ठेवलेला आहे, मॅरिनेशनसाठी ठेवलेला आहे। हे बघा, हा आहे आपला तो वाटलेला मसाला आणि हा आम्ही आणलेला तो स्पेशल मसाला। त्याच्यामध्ये हे अर्धे करणार, अर्धे हे, आणि ते सगळे रव्यामध्ये फ्राय होणार मस्तपैकी, आहे की नाही। आणि आमच्या व्हिडिओमध्ये आहे ना, तुम्हाला रेसिपी अजून काही असं दाखवता येईल का, नाहीतर आम्ही कुठे फिरायला जाऊ तिकडच्या, नाहीतर किंवा गावी जाऊ त्या टायमिंगला गावच्या व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवरती। आणि हीच व्हिडिओ आहे ना, पहिल्यांदा मी यूट्यूबला टाकतो आणि त्यानंतर मग फेसबुकला टाकतो। तर फेसबुकला खूप व्हायरल होतात व्हिडिओ आणि यूट्यूबला पण तेवढं झालं पाहिजे व्हायरल। तर जेवढ्यांनी पण अजूनपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तिथे पण जाऊन सबस्क्राईब करा। आणि आजची व्हिडिओ
शेवटपर्यंत बघा. हे बघा पॅन मस्तपैकी तापलेला आहे आणि तेल पण सोडलं आहे. आपल्याला पहिली ही वाली मच्छी आहे ना रव्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आजचं मच्छी फ्राय करायचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आलेला आहे. हे बघा रवा असा लावून घ्यायचा सगळीकडून. हे बघा असा आणि मस्तपैकी असा तेलामध्ये सोडायचा. एक नंबर. लगेच दुसरा पीस घ्यायचा त्याला पण लावायचा असं मस्त रवा. एक नंबर. हे बघा असा आणि तो पण इथे सोडून घ्यायचा. फक्त लक्ष ठेवायचं आपला तेलाने बोट भाजलं नाही पाहिजे तेवढं होतं. एक साईड शेकले तर त्याला पलटी मारून घेऊया. आणि ही मच्छी आहे ना खायला खूप टेस्टी लागते. एक साईड मस्त शेकले, थोडा टाईम दुसरी साईड शेकू आणि त्यानंतर मग काढू. कारण बाकीचे आहेत ना त्यानंतर फ्राय करायचे आहेत. हे बघा एक साईड तर चांगली शेकली आहे आणि अजून जरा दुसरी साईड शेकू मस्तपैकी. मग माझी बाई गेली खेळायला आणि पडला ना. मग तुला बोललो बस इथे कशाला गेला. हां ए बब्बू पॉक दाखव कुठे लागला. दाखव. हे बघा इथे थोडं घास पडलं इथे आणि थोडं कुठे पायाला लागलं ना. इथे थोडं लागलं पायाला आणि रडतोय मला लागलं. आता नाही ना दुखत नाही आहे ना आता. हे दुखतंय आता नाही ना. हे बघा मच्छी फ्राय झालेली आहे मस्तपैकी व्यवस्थित शेकलेली आहे. तिन्ही मासे व्यवस्थित शेकले. जास्त करपड व्हायची नाही. मच्छी अशी लगेच शेकते. हे बघा झालेली आहे मस्त. ये किसका है. ये पूर्ण एक कोळंबी. कशी आहे. मी बनवली. काश्मीरी मिरचीचा कलर बघा कसला आला आहे जबरदस्त. आणि आपण टेस्ट करून बघूया. कालवण बनवलेलं ते कोळंबी टाकलेलं त्यामध्ये. भारी आहे. चवीला मस्त आहे. त्या मिरचीमध्ये मस्त झालं. पण चिकू हे खातोय फ्राय केलेली कोळंबी छोटी. छान आहे. एक नंबर ना. सगळ्यांना बोलव जेवायला. बोल जेवायला या सगळ्यांनी. बघा काय केलेलं आहे. मच्छी चिकूची फेवरेट आहे आज. मग भात पण खायचा आहे फक्त हेच नाही खायचं. चला या जेवण करायला मस्त रात्रीचं. जेवायला या सगळ्यांनी या जेवायला. जेवण करून झालंय आणि चिकू बघा कसा वरती पाय लावून मस्तपैकी खुर्चीत बसून मोटू पतलू त्याचा फेवरेट कार्यक्रम लावला आहे की नाही. मग आवडतं ना बघायला. सुनू तो गावी आता सुट्टी पडली तर गावी जाणार आहेस की नाही. जाणार पुढच्या महिन्यात. किती तारखेला. 5 तारीख. अच्छा कोणाबरोबर जाणार आहेस. दादा जाणार आहे. मग एकटाच जाणार आहेस. तू हां तू कोणाबरोबर. माझ्याबरोबर. हां मी नाही आलो तर. हां ए मी नाही आलो तर. हां तर काय कोणाबरोबर जाणार बघ. माझ्याबरोबर जाणार म्हणजे मी गेलो तरच जाणार. हां मस्तपैकी जाऊन राहिला असतास मस्त 1 महिनाभर सुट्टी पडले. आंबे खाल्ले असतेस, करवंद खाल्ली असतीस, काजू अजून काय काय खाल्लं असतंस तू गावी राहून. हां
सोड तुला उद्या बोल आत्ता सोडतो तुला लगेच. आई बोलवते ना गावी. हां आईने फोन केलेला ना आज पण फोन केलेला मला बोलली चिकूला सोड इकडे आणून सोड सुट्टी पडली तर. हां मग सुट्टी पडली ना आता स्कूलला मग मस्त जाऊन राहिला असतास. हां चला मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि आता व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे. आपले डेली ब्लॉग कसे वाटत आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा भरभरून प्रतिसाद होतो आहे खूप बरं वाटतं. इकडे बघ तर चला हा व्हिडिओ ते सेंड करतो. सो व्हिडिओ कशा वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि डेली ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा कमेंट करून. चला बाय 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 टाटा.